नाही, मिड डे मील प्रोग्राम जो अटल बिहारी वाजपेयी साहेबांच्या काळामध्ये सुरू झाला, त्याच्यानंतर मनमोहन सिंग साहेबांनी तो देशामध्ये आणखीन मोठ्या आणि चांगल्या पद्धतीने लागू केला. हा एवढा मोठा उपक्रम हा अतिशय महत्त्वाचा आहे. काल मी पुण्याच्या कलेक्टरांशीही बोलले ह्याच्याबद्दल आणि तेव्हा पुण्याच्या कलेक्टरांनी मला सांगितलं, ताई आम्हाला इन्स्ट्रक्शन झालेत माननीय मुख्यमंत्र्यांच्या की या मुलांचं अन्नधान्य किंवा आश्रमशाळा असतील इथे कुठेही कमतरता होता कामा नये, पण तशी परिस्थिती दिसत नाही. आणि दुर्दैव एका गोष्टीचं आहे की भारत सरकार आणि राज्य सरकार ही कबूलच करायला तयार नाहीये की तुटवडा आहे. म्हणजे ही जी महत्वाची माहिती आहे ही का सरकार लपवते, का सरकार वास्तवतेपासून का दूर आहे हे मला समजत नाही. कलेक्टरांची स्टेटमेंट्स येत आहेत, कलेक्टर बिचारे जे भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार त्यांना इन्स्ट्रक्शन देते त्याप्रमाणे बोलत आहेत की होर्डिंग आम्ही बंद केलंय. अरे होर्डिंग होतंय कुठे? तुटवता आहे, कमतरता आहे, हे का भारत सरकार कबूल करत नाही आणि एक मोठा ऍक्शन प्लॅन तयार करत नाही याच्यासाठी? प्रॉब्लेम असं नाही की कॉन्टॅक्ट म्हणून करायचा, कारण कस्टमर केअरचे संपूर्ण नंबर जे आहेत ना ते बंद आहेत. बरोबर आहे. त्यामुळे अनेक गृहिणीच्या समोर, कारण अनेक दिवसापासून रजिस्ट्रेशन केलेलं आहे, डिमांड केलेली आहे, परंतु रिस्पॉन्सच मिळत नाही. कुठे कॉल करायचा नाही, ते एलपीजीची सगळी यंत्रणा भारतात कोलॅप्स झालेली आहे. त्याच्यामुळे आम्ही तातडीने पार्लमेंटमध्ये याची चर्चा मागतोय. परवाही हरदीप पुरीजींनी जे स्टेटमेंट केलं आणि चॅनल्सवर, मी विरोधक म्हणून हा आरोप करतच नाही, ही वेळच नाही आहे विरोध करायची. ही समंजसपणाने भारत सरकारने सगळ्यांना एकत्र येऊन मार्ग काढण्याची वेळ आहे. आणि जर तुटवता होत असेल तर तुम्ही सांगितलं पाहिजे लोकांना. वास्तव मारामाऱ्या व्हायला लागल्या, लोक दुकानं अटॅक करायला लागले. काय चाललंय?